मोहनने जसं लग्नाच्या घरात पहिलं पाऊल टाकलं तशी त्याची नजर आपली बायको दिव्याला शोधू लागली. ती एका खुर्चीवर पैठणी साडी घालून बसली होती. त्या साडीमध्ये दिव्या खूप सुंदर दिसत होती. मोहन आपल्या बायकोला आज 10 वर्षांनंतर पाहत होता. मोहनसोबत आलेला 12 वर्षाचा चिन्मय आपल्या आईच्या कुशीत गेला आणि आश्चर्याची गोष्ट होती की मोहन त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात आला होता. 9 वर्षापूर्वीच त्याने दिव्यासोबत त्यांचे संबंध तोडले होते. 9 वर्षापासून मोहन आणि दिव्या घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते. त्याला माहीत होतं की ह्या लग्नात आल्यावर त्याची भेट दिव्यासोबत होईल. त्याने घरीच विचार केला होता की जेव्हा माझी नजर दिव्यावर पडेल तेव्हा मी दिव्याला इग्नोर करेल. त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या दिव्याला इग्नोर करून तो आतमध्ये गेला. आत गेल्यानंतर त्याच्यासमोर त्याची 10 वर्षाची मुलगी सिया त्याला दिसली आणि पप्पा म्हणून ती त्याच्या मिठीत गेली. मोहन पण त्याच्या मुलीला खूप प्रेमाने मिठीत घेत होता. मोहन आणि दिव्या दोघे पण एकाच शहरात राहत होते, तरी पण ते एकमेकांना भेटत नव्हते. जेव्हा त्यांना मुलांना भेटायचं असेल तेव्हा ते मुलांच्या शाळेत जाऊन त्यांना भेटत होते. दोघांनी पण त्यांच्या नात्याला तोडून फेकून दिलं होतं. मोहन त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता. त्यांचा बिझनेस खूप छान चालत होता. आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप चांगली होती. परंतु वैवाहिक जीवन त्यांचं नष्ट झालं होतं. दिव्या एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल या पदावर काम करत होती. दोघांचं नातं तुटण्याचं एकच कारण होतं, ते म्हणजे दिव्याची नोकरी. दिव्याला नोकरी करायची होती. मोहन दिव्याला नोकरी करण्यासाठी नकार देत होता. मोहनने दिव्याला आधीच सांगितलं होतं की जर तू नोकरी केली तर मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेल. एक दिवस दिव्याची सासू दिव्याला म्हणाली की माझ्या मुलाच्या पैशावर तू उड्या मारत आहेस. तुला जे पाहिजे ते खरेदी करून आणत आहे. तुला घरी बसून माझ्या मुलाच्या पैशावर खायला मिळत आहे म्हणून तुला लय माज आला आहे. दिव्या स्वाभिमानी मुलगी होती. तिचं शिक्षण आधीच झालं होतं. तिने गपचूप एका स्कूलमध्ये तिने इंटरव्ह्यू दिला होता. एकदा मूड पाहून तिने मोहनला सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे, मला नोकरी करायची आहे. पण मोहनने एक अट ठेवली की तू जर तिकडं नोकरी जॉईन केली तर इकडे आपलं नातं संपेल. दिव्याने हट्टाने ती नोकरी जॉईन केली. त्या दिवशी त्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले. दिव्या तिच्या मुलीला घेऊन ते घर सोडून निघून गेली. मुलाला मोहनपाशी सोडून ती गेली. सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती, परंतु हळूहळू करून तिने स्वतःसाठी एक घर घेतलं. आता 9 वर्ष झालं आहे. ते एकमेकांशिवाय जगू शकत होते. आश्चर्याची गोष्ट होती की दोघांपैकी एकाने सुद्धा घटस्फोट घेण्याचा प्रयत्न केला नाही. ते दोघं अजून पण समाजाच्या कायद्याच्या नात्याने नवरा बायको होते, परंतु हट्ट आणि युगोच्या कारणामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती. असं पण नव्हतं की त्यांच्या नातेवाईकांनी आणि घरच्यांनी त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. एवढं सांगून पण ते दोघे ऐकले नाही. ते दोघे आपल्या म्हणण्यावर ठाम होते. मोहनचं आपल्या सासरी अजून पण संबंध चांगले होते. त्यामुळे मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर तो लग्नाला जाण्यासाठी तयार झाला. मोहन आतमध्ये गेल्यावर पाहिलं की मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता. सगळे जोडीने नवरीला हळद लावत होते. जेव्हा मोहनचा नंबर आला तेव्हा मोहन एकटाच नवरीला हळद लावत होता. हे बघून एक बाई त्याच्या शेजारी उभा राहून नवरीला हळद लावणार होती. जेव्हा दिव्याने पाहिलं तेव्हा तिला काय झालं काय माहीत, एका मिनिटाच्या आतमध्ये ती मोहनच्या शेजारी येऊन उभा राहिली आणि त्या दोघांनी मिळून नवरीला हळद लावली. 9 वर्षानंतर हे पहिल्यांदाच असं घडलं होतं की ते दोघं एकमेकांच्या एवढ्या जवळ उभे होते. मोहनच्या शेजारी दिव्या उभा राहिल्यावर मोहनला जाणवलं की अजून पण ती तीच सेंट लावत आहे जी आधी लावत होती. त्याच्या मनात जुने विचार येऊ लागले. त्या सेंटचा वास त्याच्या जवळच्या व्यक्तीच्या ओळखीचा त्याला परेशान करू लागला. दिव्याने पण हे ओळखलं की मोहनच्या हातामध्ये तेच ब्रासलेट आहे जे दिव्याने त्याच्यासाठी खरेदी करून आणलं होतं. ब्रासलेट घालायची सवय दिव्यानेच त्याला लावली होती. मोहनचा मोकळा हात तिला चांगला दिसत नव्हता, त्यामुळे तेव्हापासून मोहनने ते ब्रासलेट त्या हातातून काढलं नाही. दिव्या
विचार करते की आम्ही दोघं किती पण लांब राहिलेला असलो तरी आम्ही एकमेकांना कधीच विसरू शकत नाही. नंतर फोटो काढायच्या टायमाला दोघांनी असा पोज दिला की त्या दोघांमध्ये खूप सारं प्रेम आहे. थोड्या वेळानंतर दिव्याची बहीण दिव्याला म्हणाली की हे काय ताई, तू दाजीला सोडलं आहे ना, तरी दाजीच्या शेजारी जाऊन उभा का राहत आहे? दिव्या काहीच बोलली नाही. ती तिच्या बहिणीकडे फक्त रागाने बघत होती. संध्याकाळच्या वेळी जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा दिव्या तिच्या मुलीला सियाला म्हणाली की बाळा, जाऊन बघ बर तुझे बाबा ज्या खोलीत झोपले आहेत त्या खोलीतला फॅन चालू आहे का नाही. जर नसेल तर मला येऊन सांग, कारण का त्यांना फॅनशिवाय झोप येत नाही. थोड्या वेळानंतर सियाने येऊन दिव्याला सांगितलं की मोहनच्या खोलीमध्ये फॅन नाही. तेव्हा दिव्याने एका मुलापाशी टेबल फॅन पाठवून त्या खोलीत लावायला सांगितला. थोड्या वेळानंतर दिव्याने अजून सियाला सांगितलं की फॅन लावला आहे का नाही ते बघून ये. सिया बाबाच्या खोलीत गेली आणि पाहिलं की तिचे बाबा अजून जागेच होते. तिने पाहिलं की फॅन लावला आहे. मग तिचे बाबा म्हणाले, सिया बाळा, काय काम होतं का? दिव्याने सियाला सांगितलं की माझं नाव बाबाला सांगू नको. तरी पण लहान मुले आपलं खरं बोलतच असतात. त्या मामापाशी फॅन दिला होता, तो लावला आहे का नाही हे पाहण्यासाठी मला मम्मीने पाठवलं आहे. मोहनला हे ऐकून मनातल्या मनात खूप आनंद झाला. तो विचार करू लागला की दिव्याला अजून पण माझी काळजी आहे. मीच हट्टी आणि खडूस आहे. ती एक चांगली बायको आहे. मी तिच्यावर नोकरी करू नको म्हणून जबरदस्ती करायला नव्हती पाहिजे होती. सगळ्यांना आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे. असा विचार करता करता मोहन झोपी गेला. संध्याकाळचे 12 वाजले होते. दिव्याचं मन झालं की एकदा मोहनला पाहावं. मोहनला झोप आली का नाही हे तिला पाहायचं होतं. खूप वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे, त्यामुळे नवरा नाही, कमीत कमी पाहुणा आहे म्हणून तरी मला त्याची काळजी घ्यावी लागेल. ती हळूच मोहनच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबली. तिने पाहिलं तर मोहन झोपला होता. ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये लग्न झाल्यावर माहेरी आल्यावर हे दोघे राहत होते. त्या खोलीत त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या. दिव्या खिडकीपाशी आली. मोहनला लाईट लावल्याशिवाय झोप येत नव्हती, त्यामुळे आज पण तो बल्ब लावूनच झोपत होता. मोहन बनेल घालून झोपला होता. त्याला पाहून दिव्याच्या डोळ्यातून अश्रू आले. ते विचार करू लागले की मी मोहनच्या खुशीत त्याच्या हातावर डोकं ठेवून मी झोपत होते, पण आज एवढ्या वर्ष झालं मला हे सुख भेटत नाही. नोकरी करण्याच्या चक्करमध्ये वैवाहिक जीवन खराब झालं. मी विनाकारण नोकरी करण्याची जिद्द केली. त्या नोकरीचा काय फायदा ज्यामुळे मला माझे सगळे सुख सोडावे लागलं. ती भरल्या डोळ्यांनी तसेच अशोककडे पाहत होती. एक वेळेस तिच्या मनात आलं की सगळा इगो राग सोडून त्याच्या मिठीत जाऊन झोपावं. तो अजून पण माझाच आहे. आम्ही घटस्फोट अजून घेतला नाही. आज पण मी त्याची बायको आहे. जशी मोहनने कूस बदलली तशी दिव्याचं मन धडधड करू लागलं आणि ती घाबरत तिच्या खोलीमध्ये गेली आणि मग पाणी पिऊन ती थोडी शांत झाली. दुसऱ्या दिवशी संगीत कार्यक्रम होता. दिवसभर सगळे प्रॅक्टिस करत होते, कारण संध्याकाळी छान व्हिडिओ बनेल. संध्याकाळी दिव्याने मोहनच्या आवडीची पिंक कलरची साडी घातली. त्या साडीमध्ये दिव्या खूप गोरीपान दिसत होती. मोहन तर तिला बघतच राहिला. दिव्या सोळा शृंगार करून एका नवीन नवरीसारखी दिसत होती. दिव्याचं आता वय 37 वर्ष तर होतं. अजून पण त्यांचं म्हातारपण आलं नव्हतं. तिचं अजून सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर दिसत होतं. तिला पाहून कोण म्हणू शकत नव्हतं की ही 2 लेकरांची आई आहे. दिव्याला गाणं खूप छान म्हणता येत होतं. शाळेत असताना संगीतामुळे तिला खूप मेडल भेटले होते. जेव्हा नवरीने डिमांड केली की आत्या तू पण काहीतरी गाणं म्हण, त्यावेळी दिव्या एक मस्तपैकी गाणं म्हणू लागली. ते गाणं असं होतं की त्या गाण्यामध्ये तिच्या सगळ्या भावना लपल्या होत्या. जणू काय ती सगळं आपल्या नवऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती. संगीतामध्ये जादू असते आणि ती जादू मोहनवर होत होती. सुंदर गाणं ऐकल्यानंतर सगळे तिला टाळ्या वाजवू लागले. मोहनला तर काय झालं काय माहीत, तो तेथून उठून दुसरीकडे गेला. गाणं म्हणताना तिची नजर मोहनवर पडली. जेव्हा मोहन निघून गेला तेव्हा दिव्याने तिचं गाणं बंद केलं. दिव्याची नजर मोहनला शोधू लागली. त्याला शोधत शोधत
ती बाहेर आली तरी पण तिला तो कुठेच दिसला नाही. दिव्या मोहनच्या खोलीत आली. त्याच्या खोलीत पाहिल्यावर दिव्या तिथेच थांबली, कारण का मोहन रडत होता. त्याच्या हातात रुमाल होता. तो सारखं त्या रुमालाने आपलं डोळं पुसत होता. दिव्याने त्याला पहिल्या वेळेस असं रडताना बघितलं होतं. दिव्याला राहवलं नाही आणि ती मोहनच्या खोलीत जाऊ लागली आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. समोर दिव्याला पाहून मोहन जरा घाबरला. त्याने पटकन रुमाल खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला. दिव्या एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती. मोहनने घाबरून दुसरीकडे तोंड करू लागला. दिव्या परत अजून त्याच्यासमोर उभा राहिली. हिम्मत करून दिव्या म्हणाली, तुम्ही आता रडत होता का? मोहन म्हणाला की नाही, माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं. दिव्या म्हणाली की तुमच्यासाठी मी पाणी आणू का? मोहन म्हणाला नको. दिव्या परत महागारी त्या खोलीतून जाऊ लागली तर तिला पाठीमागून आवाज आला की दिव्या मला माफ कर. दिव्या त्या क्षणी तिथे थांबली. पाठीमागे न वळता ती म्हणाली, कशामुळे तुम्ही मला असं बोलत आहात? मोहन म्हणाला की माझ्या चुकीमुळे, माझ्या इगोमुळे. दिव्या म्हणाली की आता काय त्याचा उपयोग आहे? तुम्ही मला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता, त्यामुळे मला घुटण महसूस होत होती, त्यामुळे मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मोहन कळकळीने म्हणू लागला की ती माझी चूक होती, मी स्वार्थी झालो होतो. मला वाटत होतं की माझ्याशिवाय तुला कोणी दुसऱ्याने पाहू नये. बाहेर पडल्यामुळे सगळ्या पुरुषांची नजर तुझ्यावर पडेल आणि जेव्हा कोणी दुसरा पुरुष तुला पाहिल की मला खूप वाईट वाटत होतं. मला माहीत होतं की तू एक चांगली बायको आहे, तुझं मन एकदम निर्मळ आहे. आता काहीच फायदा नाही, आता आपण खूप लांब गेलो आहे. दिव्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि कानाला धरून गुडघ्यावर बसून म्हणाला की तू माघारी माझ्या आयुष्यात येते का? आपल्या नवऱ्याचं हे बोलणं ऐकून तिच्या मनात खूप आनंद झाला. पण ती बायकोच काय, ज्या बायकोला नखरे येत नाहीत. ती मुद्दा म्हणाली की मला तुमच्याशिवाय आता जगणं येत आहे, त्यामुळे तुम्ही मला विसरून जावा. एवढं म्हणून दिव्या त्या खोलीचे बाहेर जाऊ लागली. ती बाहेर चालली म्हणून मोहनने तिचा हात धरला. 9 वर्षानंतर नवऱ्याच्या स्पर्श झाल्यामुळे तिचं मन धकधक करू लागलं. ती हळू आवाजात म्हणाली की माझा हात सोडा, मला जाऊ द्या. पण मोहनने तिच्या हाताला ओढून तिला त्याच्या मिठीत घेतलं. मग दिव्या त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. मोहन पण रडू लागला. मोहन म्हणाला की तुझी खूप आठवण येत होती. दिव्या म्हणाली की मी पण रोज तुमची वाट पाहत होते. मोहन म्हणाला माझं पण तुझ्यापाशी येण्यासाठी म्हणत होतं, पण माझा इगो मध्ये पाय घालत होता, मला तुझ्यापाशी येऊनच देत नव्हता. दिव्या म्हणाली की आपल्या तरुणपणाचे 9 वर्ष आपण आपल्या स्वार्थापाय पाण्यात घालवले. मोहन म्हणाला की आता आपल्या आयुष्यात कसला पण स्वार्थपणा आणायचा नाही आणि मी येऊन पण देणार नाही. तरी पण दिव्याला भीती वाटत होती की आयुष्यात अजून काहीतरी वाईट घडेल. ती म्हणाली की आता मला तुमच्यापासून कधीच दूर करू नका. मोहन म्हणाला की आता माझा श्वास जरी थांबला तरी मी तुझा हात कधीच सोडणार नाही. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.